Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा सन 2024 इयत्ता 6वी या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. पार्ट 1 मध्ये आपण गणित या विषयाचे प्रश्न क्रमांक 26 ते 50 पर्यंत आपण सॉल्व केलेले आहेत. आता या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते 75 आज आपण सॉल्व करणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा इथे प्रश्न क्रमांक 51 आहे. इन द adjoining figure, line P and line Q are parallel to each other and line R is their transversal. Select the correct option by observing the adjoining figure. म्हणजेच काय की सोबतच्या आकृतीमध्ये P आणि Q ह्या दोन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत आणि R ही त्याची छेदिका आहे. तर तुम्हाला हे जे ऑप्शन दिले आहेत यातले करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचे आहेत. बघा इथं दिले अँगल ए एकरूप अँगल डी. आता तत्पूर्वी हे सगळं सोडवण्याच्या पूर्वी आपण काय करायचं इथं आपल्याला शिकवलेल्या पद्धतीने इथं 1 2 3 4 आणि येथे सुद्धा 1 2 3 4 हे अंक आपल्याला लिहून काढायचे आहेत. ह्याचा अर्थ काय होतो की हा 1 ह्या 1 बरोबर, हा 2 ह्या 2 बरोबर, हा 3 ह्या 3 बरोबर आणि हा 4 ह्या 4 बरोबर काय आहेत एकरूप आहेत. ओके, म्हणजेच काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. तसेच ह्या ज्या समसम संख्या आहेत ह्या समोरासमोरचे कोन आणि ह्या समोरासमोरचे कोन हे ॲपोजिट अँगल म्हणजे हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. इथे पण तसंच 2 and 4 1 and 3 हे कॉन्ग्रुएंट आहेत. आता आपल्याला अतिशय सोपं जाणार आहे. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल डी. बघा इथं ए आहे आणि डी आहे, हे कॉन्ग्रुएंट आहेत का नाही आहे, तर हे रेषी जोडीतील कोन आहेत, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला चुकीचा आहे. दुसरा बघा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल जी. आता बघा हा अँगल ए कॉन्ग्रुएंट हा अँगल जी आहे का, तर बघा हा जी किती नंबरला आहे 2 नंबरला, म्हणजे ह्या 2 नंबरशी तो कॉन्ग्रुएंट असेल पहिली गोष्ट. आणि ह्या 2 नंबरशी तो कॉन्ग्रुएंट असल्यामुळे त्याच्या समोरचा ॲपोजिट अँगल कुठला आहे ए. ए हा सी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे आणि सी किती नंबरला आहे 2 नंबरला आणि इथं जी किती नंबरला आहे 2 नंबरला, म्हणजे हा सुद्धा ह्याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. दुसऱ्या भाषेत जर आपल्याला सांगायचं जर ठरलं तर जी आणि सी हे संगत कोण आहे आणि सीचा ॲपोजिट ए आहे, त्याच्यामुळं ए आणि जी हे काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. पुढे पहा अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एफ आहे का, डी कॉन्ग्रुएंट एफ हे व्युत्क्रम कोण आहेत, त्याच्यामुळे हे सुद्धा दोन्ही एकमेकाशी एकरूप आहेत, त्याच्यामुळं हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. मग आपल्याला 2 ऑप्शन सापडलेले आहेत, तिसरा ऑप्शन बघण्याची काही गरज नाही. ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा 52. If the sum of measurement of two angles is 180, then these angles are called ... of each other. म्हणजेच काय, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोनांना काय म्हणतात, तर त्या कोनांना काय म्हणतात सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच पूरक कोन असे म्हटलं जातं. पुढे बघा व्हॉट इज द 5/4 ऑफ 60%. म्हणजेच काय 64% 5/4 म्हणजे किती. आता काय विचारलं आपल्याला 64%. आता 64 काय टक्के आहे, त्याच्यामुळे टक्के म्हणजे काय छेद 100 चा 5/4 आपल्याला काढायचं आहे. ओके, मग आता हे फक्त सोडवायचं, जे उत्तर येईल ते उत्तर. चला पटपट आपण सोडूया. 4 1 4, इथं 4 1 4, खाली राहिले 2 आणि 4 6 24, म्हणजे 16 चौक 64 म्हणून इथं आले 16. पुढे बघा 5 1 5, 5 2 10 20, म्हणजे वरती काय आलेलं आहे 16/20 हे आपल्याला सोडवायचं आहे. आता इथं 4 ने भाग जाईल, 4 चौक 16, 4 पंचे 20. आता इथं 5 ने पुन्हा भाग द्या, 5 1 5, हे वर भाग गेला शून्याचा आणि 5 8 40, 0.8 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता पुढचा प्रश्न पहा. पुढचा आहे बघा 5% ऑफ 1800 इज इक्वल टू हाऊ मेनी % ऑफ
500 म्हणजेच काय 18,000चे 5%. बघा 18,000 नाही 1800चे 5%. टक्के म्हणजे किती 100. ठीक आहे बरोबर हाऊ मेनी पर्सेंटेज ऑफ 500 म्हणजेच काय 1800चे 5% बरोबर 500चे म्हणजे गुणाकार किती टक्के कितीला आपण x मानूया टक्केला छेद 100 मानूया. अशा पद्धतीचे उदाहरण झालेले आहे. 1800चे 5% बरोबर 500चे किती टक्के टक्के म्हणजे छेद 100. आता काय करूया इथं 2 शून्याला 2 शून्य गेले इथे किती राहिले 18 गुणिले 5. इथं 2 शून्याला 2 शून्य गेले इथे किती राहिले 5. बघा आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी करायची असते. आता इथं 5 इथं पण 5 आहे आणि इथं पण 5 आहे म्हणजे इथं काय कमी पडणार आहे फक्त 18 कारण इथं 18 पाचशे 90 आणि इथं पण 18 पाचशे 90 होणार आहेत. मग उत्तर काय येणार आहे 18 उत्तर येणार आहे. इतकं ते सोपं आहे. मग 18 कुठं आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे कारण LHS RHS आपल्याला सारखी करायची असते. पुढचा प्रश्न पहा थोडासा पेज ॲडजस्ट करूया. Selling an article for ₹800 makes a profit of 1/20 times of selling price. Then what is the cost price of the article? म्हणजे मराठीमध्ये काय एक वस्तू 800 रुपयांना विकल्याने विक्रीच्या 1/20 पट काय होतो नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. पहिली गोष्ट काय की एक वस्तू 800 रुपयाला विकल्याने म्हणजे विक्री किंमत किती आहे त्याची 800 रुपये आणि ते काय म्हणतात विक्री किमतीच्या 1/20 पट काय झालेलं आहे नफा झालेला आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणजे आपल्याला काय काढायची खरेदी किंमत काढायची आहे. ओके मग आपल्याला 800च्या 1/20 पट काढून घेऊया. 1 शून्याला 1 शून्य गेला बे 1 बे बे चौक 8 आणि 0 किती रुपये झालेला आहे 40 रुपये. काय झालेला आहे हा नफा झालेला आहे विक्री किमतीच्या 1/20 पट काय झाला नफा झालेला आहे म्हणजेच नफा किती झालेला आहे आपल्याला 40 रुपये. मग नफा 40 रुपये विक्री 800 रुपये तर खरेदी किंमत किती होईल ह्या 800मधून 40 वजा केले 800मधून जर 40 वजा केले म्हणजेच आपण विक्री किमतीमधून जर नफा वजा केला तर खरेदी किंमत येते. हे सूत्र तुम्हाला माहिती आहे. उत्तर किती येणार आहे बघा 760 रुपये ही विक्री येणार आहे. मग 760 कुठे आहे ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा. The compound interest of an amount for first and second year is 25 and ₹29 respectively. Then what is the rate of PCPA interest? म्हणजेच काय मराठीमध्ये एका रकमेचे पहिल्या वर्षीचे व्याज 25 रुपये आणि दुसऱ्या वर्षीचे व्याज 29 रुपये आहे तर व्याजाचा दर दशादशे किती. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगत आहे म्हणजे सेमीच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या मुलांना आणि मराठी माध्यमाच्या मुलांना सुद्धा हे समजणार आहे. बघा आता पहिल्या वर्षीचं किती आहे व्याज बघा पहिल्या वर्षीचं व्याज किती आहे 25 रुपये दुसऱ्या वर्षीचं व्याज किती आहे 29 रुपये. ठीक आहे. आता हा कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणजे चक्रवाढ व्याज आहे आणि एक लक्षात घ्या पहिल्या वर्षी कोणत्याही रकमेवरती पहिल्या वर्षी सरळ व्याज लावलं जातं हे लक्षात घ्या आणि दुसऱ्या वर्षी त्याच्यावरती चक्रवाढ व्याज लावलं जातं. आता पहिल्या वर्षीचं व्याज किती 25 रुपये. ठीक आहे. मग दुसऱ्या वर्षी किती झालं ते 29 रुपये. मग त्या दोघांमध्ये फरक किती आहे तर तो आहे 29 वजा 25 म्हणजे किती रुपयाचा फरक आहे 4 रुपयाचा फरक आहे. हे लक्षामध्ये घ्या. आता ॲक्च्युली व्याज किती आहे 25 रुपये त्याच्यात कितीचा फरक निघाला 4 रुपयाचा म्हणजे 25 रुपये व्याजावर कितीचा फरक निघाला 4 रुपयाचा फरक आपल्याला निघालेला आहे.
तर 100 रुपयावरती किती? इतकं ते सोपं आपल्याला काढायचं आहे. इथं आपण x मानूया, म्हणून काय येणार आहे 25x तिरका गुणाकार 25x बरोबर 100 गुणिले 4 म्हणून x बरोबर 100 गुणिले 4 भागिले 25. 25 एक 25, 25 चोक 100 आणि 4 चोक 16 उत्तर त्याचं येणार आहे. x बरोबर काय उत्तर येणार आहे 16 उत्तर त्याचं येणार आहे. मग 16 कुठे आहे? तर 16 आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढचं बघा 57 वाला प्रश्न. 57 खूप सोपा आहे पहा. ABCच्या किमती दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे 8A + B - 2C किंमत आपल्याला विचारली. पटपट काढून घेऊया. 8 A ची किंमत किती दिलेली आहे 4 अधिक B ची किंमत दिलेली आहे किती, B ची किंमत दिलेली आहे -2. मग डायरेक्ट आपण -2 लिहूया. -2 गुणिले C ची किंमत दिलेली आहे -1. चला सोडूया. 8 गुणिले 4तून 2 गेले 2 आणि हे 2 गुणिले 1 किती येणार आहे अधिक 2 येणार आहे, कारण 2दा ऋणचिन्ह असलं की धनचिन्ह होतं. आता गुणाकार 8 दुणे 16 अधिक 2 किती आले 18. पटकन आपलं उत्तर आलेलं आहे 18. 18 कुठे आहे ऑप्शन नंबर 4ला आणि तेच त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. इफ द डिफरन्स बिटवीन 7/8 टाइम्स ऑफ अ नंबर and 2/3 टाइम्स ऑफ दॅट नंबर इज 10, देन व्हॉट इज दॅट नंबर. म्हणजे मराठीमध्येच लिहून बघा, मराठीमध्ये समजून घ्या. एका संख्येची 7/8 पट, ती संख्या आपण x मानली, त्याची 7/8 पट म्हणजे ह्याला 7/8ने गुणावे लागेल. म्हणजे ती किती झाली 7x/8. आणि त्याच संख्येची 2/3 पट म्हणजे तीच किती होणार आहे 2x/3 पट. यांच्यामधला फरक किती आहे, त्यांच्यातला फरक किती आहे 10. फरक किती त्यांच्यातला 10 फरक आहे. तर तो नंबर कोणता आपल्याला विचारलेला आहे. आता बघा आपलं इक्वेशन काय तयार होणार. एका संख्येची 7/8 पट आणि त्याच संख्येची 2/3 पट यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी किती आहे 10. तर ती संख्या कोणती. किती सिंपल झालं आता बघा सोडवायला. काय करायचं, ह्या 3 फक्त ह्याचे छेद सारखे करून घ्यायचं आहे. ह्या 3 वर खाली गुणून घ्या. इकडे 8 वर खाली गुणून घ्या. किती झालं बघा 7 × 21x वजा 8 दुणे 16x छेद 8 × 24. तो एकदाच का लिहिला, कारण छेद आता सारखा आलेला आहे म्हणून आपण तो एकदा लिहिला बरोबर 10. पुढे पहा थोडंसं आपण वरती करूया. 21 मधून 16 गेले तर किती राहतात 21x वजा 16x जर आपण केले तर किती राहतात बघा 5x राहतात बरोबर. हे 24 भागिले इकडे जाऊन गुणिले होतील, मग काय होणार आहे 5x बरोबर 10 गुणिले 24 म्हणून x बरोबर 10 गुणिले 24. हा 5 गुणिले इकडे जाऊन भागिले होईल. हा गुणाकार मी मुद्दामून केलेला नाही कारण कॅल्क्युलेशन खूप मोठं वाढत जातं. 5 एके 5, 5 दुणे 10 आणि 24 दुणे किती होणार 48 म्हणजे 48 हे त्याचं उत्तर येणार आहे. ओके, कॅल्क्युलेशन नीट पाहून घ्या. अतिशय सोपं उदाहरण होते. 48 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये हे आहे, म्हणून ते त्याचं झालं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. Which of the following figure is not symmetrical with respect to more than 2 lines? म्हणजेच खालीलपैकी कोणती आकृती ही 2 पेक्षा अधिक रेषांसंदर्भात सममित नाही, म्हणजे सिमेट्रिकल नाही 2 पेक्षा अधिक रेषांच्या संदर्भात. आता इथं जर पाहिलं तर ह्याला जर उभी रेष वळली म्हणजे एक रेषा वळली इकडं तर ही आकृती सिमेट्रिकल होईल, अशी वळली तरी सिमेट्रिकल होईल आणि अशी रेषा आखली तरी सिमेट्रिकल होईल. म्हणजे 2 पेक्षा जास्त रेषांनी ही सिमेट्रिकल होईल, त्याच्यामुळे हे उत्तर नाही. येथे पण पहा 1 2 3 4 ही 4 रेषांनी सममित होणार आहे. आपल्याला किती पाहिजे कमीत कमी 2च पाहिजे. 2 पेक्षा जास्त रेषा वळून तिचे सारखे भाग झालेले नको पाहिजे आपल्याला. आता हे ते पहा
अशा पद्धतीने आपण जर रेष ओढली तर ही सिमेट्रिकल होईल. अशा पद्धतीने वाढल्यावर हे जे सारखे भाग होणार नाही. हा वरचा भाग काय होईल, थोडासा कमी होईल. वर्तुळाला काय किती पण रेषा वाढल्या तरी हे सिमेट्रिकलच होणार आहे. म्हणजेच आपलं हे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. कारण याच्यामध्ये आपण 2 पेक्षा अधिक म्हणजे एकच रेषेने तो सिमेट्रिकल होतो. त्याच्यामुळे इथं त्यांनी सांगितले 2 किंवा 2 पेक्षा अधिक 2 पेक्षा अधिक 2 पेक्षा अधिक रेषांनी तो सिमेट्रिकल झाला असेल तर तो उत्तर आपला सोडून द्यायचा. बाकीचे आपल्याला त्याच्यामुळे एकच रेषाने सममित होते म्हणून हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. If a shopkeeper gives 15% discount on the printed price of a watch, still he gets 2% profit. If the printed price of watch is 1800, then what is the cost price of the watch? आता साधा सिंपल प्रश्न आहे की एक दुकानदार एका घड्याळाच्या छापील किमतीवर 15% डिस्काउंट देतो, तरीही त्याला 2% नफा होतो. मग त्या घड्याळाची छापील किंमत 1800 रुपये असल्यास घड्याळाची खरेदी किंमत किती, म्हणजे कॉस्ट प्राईस किती? आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, त्याची प्रिंटेड प्राईस काय आहे 1800 रुपये. त्याच्यावरती तो किती टक्के डिस्काउंट देतो, 15% डिस्काउंट देतो. म्हणजे 1800चा 15% आपण काढून घ्यायचा. ठीक आहे. किती येणार तो, 15×8 = 120, 7×4 = 12, 15×1 = 15 आणि 12 = 27. इतके रुपये काय करतो तो डिस्काउंट देतो आहे छापील किमतीवरती. म्हणजे घड्याळाची किंमत 1800 रुपये होती, त्यानं त्याच्यावर 270 रुपये आपल्याला डिस्काउंट दिला. म्हणजे मग आपण दुकानदाराला किती रुपये देणार आहोत, 1800 मधून हे 270 घालवणार आहोत. 0, 10तून 7 गेले 3, हातचा आला 1, 8तून 3 गेले 5 आणि हा 1530 रुपये आपण काय करणार आहोत, दुकानदाराला देणार आहोत. म्हणजेच दुकानदार किती रुपयाला विकणार आहे, 1530 रुपयाला काय करणार आहे, तो विकणार आहे. म्हणजे ही काय झाली आहे, त्याची विक्री किंमत झाली दुकानदाराची. आता ह्या विक्री किमतीवरती त्याला प्रॉफिट किती भेटतोय, 2% प्रॉफिट भेटत आहे. म्हणजेच काय की शेकडा नफा किती होतोय त्याला, ह्या 1530 रुपयावर शेकडा नफा होतोय 2%. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की विक्री आणि शेकडा नफा जर दिलेला असेल तर काय करायचं, इकडं खरेदी किंमत लिहायचं, इकडं विक्री किंमत लिहायचं आणि लिहायचं 100 रुपये खरेदी किंमत असताना नफा कितीने वाढतोय, 2 रुपयाने. म्हणजेच विक्री किती होणार आहे, 102 रुपये. ठीक आहे. मग 1530 रुपये विक्री किंमत असताना खरेदी किंमत किती रुपये, हे झालं साधं सरळ सिंपल. आता हे सोडवताना काय करायचं, आपल्याला फक्त तिरका गुणाकार करायचा आहे आणि सोडवायचं आहे. ते कसं बघा, 1530 गुणिले 100/102 ओके बरोबर x. मग इथं बघा 17×5=85, 17 सख 102, 17×9 153 आणि हा 0. 6ने बघूया इथं, 6×1 = 6, इथं 6×1 = 6, खाली राहिले 3, 6×5 = 30. 15 गुणिले 100 म्हणजेच उत्तर किती येणार आहे, 1500. एक्सची व्हॅल्यू 1500 येणार आहे आणि हीच काय आपली खरेदी किंमत. म्हणजे खरेदी किंमत किती येणार आहे, 1500 रुपये खरेदी किंमत येणार आहे. मग 1500 रुपये कुठे आहे, तर ते 1500 रुपये आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आणि तेच त्याचं आहे उत्तर. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. इफ द कॉस्ट ऑफ वन नोटबुक इज A + B, then how much will be the cost of A - B notebooks? आता काय विचारलेलं आहे, एका वहीची किंमत A + B आहे, तर A - B वह्यांची किंमत किती. आता आपण एका वह्यांची किंमत 5 रुपये आहे, तर 8 वह्यांची किंमत किती, असा आपण प्रश्न असेल तर काय करतो, आपण दोघांचा गुणाकार करतो. तसं एका वहीची किंमत किती, A + B आहे, अशा
ए वजा बी वाय यांची किंमत किती? मग दोघांचा काय करतो आपण? गुणाकार करतो. आणि हे नित्य समानतामधलं सूत्र आहे. एका कंसात ए अधिक बी, एका कंसात ए वजा बी असेल तर त्याचं उत्तर ए वर्ग वजा बी वर्ग अशा पद्धतीने येतं. हे सूत्रच आहे, त्याच्यामुळे हे त्याचं झालं उत्तर. तुम्ही गुणाकार करून सोडवला तरी हे तशाच पद्धतीने येणार आहे. हे सूत्रच आहे, त्याच्यामुळे जास्त तिथं डोकं लावण्याची काही गरज नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रायनोमियल म्हणजेच काय की खालीलपैकी त्रिपद राशी कोणती? आता बघा इथं मोजूया. एक पद आणि दोन पद म्हणजे इथं द्विपदी आहे. इथं एक पद, दोन पद आणि तीन पद म्हणजे इथं त्रिपदी ही आहे. इथं दोन पदच आहेत आणि इथं तीनापेक्षा जास्त आहेत. म्हणजे आपल्याला ट्रायनोमियल म्हणजे त्रिपदी पाहिजे, तर हीच त्रिपदी आहे. तीन पद आहेत बघा, 1 2 3. पुढे बघा, सॉल्व करायचं सांगितलेलं आहे आपल्याला. 64/80 इज इक्वल टू एस मायनस 3/50 देन एस इज इक्वल टू टार्गेट. म्हणजे आपल्याला एसची व्हॅल्यू काढायची आहे. खूप सोपं आहे बघा. 64/80 बरोबर एस वजा 3/50. तिरका गुणाकार करायचा हे तुम्हाला माहिती आहे की 64 गुणिले 50 बरोबर 80 गुणिले एस वजा 3. मग 64 गुणिले 50 हा 80 इकडे आणायचा बरोबर एस वजा 3 हा एस आहे. चुकून 5 त्याला समजू नका. 0ला 0 गेला, 8 1 8, 8 8 64 आणि 8 गुणिले 5 किती झाले? 40 झालेले आहेत. म्हणजे 8 पंचे 40 बरोबर एस वजा 3 हा 3 मायनस आहे, इकडे येऊन काय होणार आहे? तो प्लस होणार आहे. अतिशय सोपं उदाहरण होतं बघा हे. म्हणून यांची बेरीज किती येणार आहे? 43. म्हणजे एस इज इक्वल टू 43 हे त्याचं उत्तर येणार आहे. आणि 43 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणून तेच त्याचं काय झालं? उत्तर झालं. पुढचा प्रश्न पहा. मंगल बॉट bangles costing ₹850 if the shopkeeper gives a discount of 12% on face value of the bangle, then how much rupees should Mangal give to that shopkeeper? म्हणजेच काय की मंगलने 850 रुपये किमतीच्या बांगड्या खरेदी केल्या. दुकानदाराने बांगड्याच्या जी छापील दर्शनी किंमत होती म्हणजेच फेस व्हॅल्यू होती त्याच्यावरती 12% सूट दिली, तर मंगलने त्या दुकानदारास किती रुपये द्यावे? आता पहिली गोष्ट, तुम्ही दुकानात जाता, दुकानदाराला विचारता की एखादी वस्तू कितीला आहे? तर दुकानदाराने सांगितलं की फॉर एक्झाम्पल 850 रुपये त्याची किंमत आहे. तर आपण पटकन 850 रुपये देतो का? नाही. तर दुकानदाराला काय बोलतो? काहीतरी कमी जास्त करा. तर दुकानदार काय बोलला की मी तुम्हाला त्याच्यावरती 12% सूट देतो. 12% म्हणजे 12/100 असतं ते. मग तुम्ही काय करता? 850 रुपये देता का? नाही. तर दुकानदार काय करतो की 850वर 12% सूट देतो. म्हणजेच काय करतो की 850 मधून 12% काढतो 850ची आणि उरलेली रक्कम तुम्ही दुकानदाराला देता. बरोबर की नाही? मग 850चा 12% किती येणार आहे? तर आपण तो काढूया. 0ला 0 गेला. ठीक आहे. 2 पंचे 10, 2 सखी 12 आणि इथे आहे बघा 5 एके 5, खाली राहिले 3, 5 7 35, इथं 17 गुणिले 6 म्हणजे 17 सख 102 रुपये तुमचे कमी होणार आहेत. मग दुकानदार काय करतो? 850 मधून बोलतो की तुम्हाला 12% मी डिस्काउंट दिलेलं आहे, म्हणजे 102 रुपये तुमचे कमी झालेले आहेत. मग आपण काय करायचं? ह्या दोघांची वजाबाकी जेवढी येईल तेवढं काय असेल त्याचं उत्तर असेल. मग आपण पटकन वजाबाकी करूया. 10तून 2 गेले 8, हातचा आला 1, 8तून 1 गेला खाली राहिले 4 आणि 5तून 1 गेला खाली राहिले 4, 8तून 1 गेला खाली राहिले 7. 748 रुपये त्याची वजाबाकी आलेली आहे. म्हणजे आपण दुकानदाराला ऑप्शन नंबर 3 748 रुपये देणार आहोत. पुढचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ नंबर 8? म्हणजेच काय? 8 या संख्येची गुणाकार व्यस्त खालीलपैकी कोणती? आता 8 ही संख्या आहे, ती 8/1 या स्वरूपात लिहूया आपण, कारण प्रत्येक संख्येला छेद 1 असतो. मग ह्याची गुणाकार व्यस्त काय? 1/8.
मग काय करायचं आहे, खालीलपैकी कोणत्या ऑप्शनचं उत्तर 1/8 येतं हेच आपण बघायचं आहे आणि तेच त्याचं उत्तर असेल, कारण आपल्याला 2 करेक्ट ऑप्शन शोधायचे आहेत. 8/10 येते का 1/8? नाही. 15/19 येते का? नाही. 15 × 15, 15 × 90, 1/6 येईल जरी छोटं केलं तरी. इथे 25/200 याला जर आपण छोटं केलं, 25 एके 25, 25 8 200, 1/8 आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 तर सापडलेला आहे. बघा इथं 13 एके 13 आणि 13 8 104. ऑप्शन नंबर 4 सुद्धा इथं सापडलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 हे दोन्ही त्याचे उत्तर आहेत. तुम्हाला दोन्ही गोल करायला लागणार आहेत. पुढचा प्रश्न पहा. Which of the following 3-dimensional shape does not have any vertex? म्हणजेच काय की खालीलपैकी कोणत्या त्रिमितीय आकाराला एकही शिरोबिंदू नसतो, म्हणजे टोक नसतं. आता कोन जर बघितला तर कोनाला टोक असतं, म्हणजे आईस्क्रीमचा कोन जो आहे त्याच्या इथे एक व्हर्टेक्स असतो. सिलेंडर बघितला तर सिलेंडरची आकृती अशा पद्धतीने असते, त्याच्यामुळे सिलेंडरला कुठेही व्हर्टेक्स दिसून येत नाही. त्यामुळे हेच त्याचं उत्तर आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा टोक किंवा शिरोबिंदू नसतं. म्हणून तोच प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या आकृतीला एकही शिरोबिंदू नसतो, तर तो सिलेंडरला, म्हणजे त्याचं ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचं पहा. इफ द सरफेस एरिया ऑफ क्यूब इज 24 स्क्वेअर सेंटीमीटर, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ इच साइड ऑफ द क्यूब. म्हणजे प्रश्न काय आहे, घनाचे पृष्ठफळ 24 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, तर घनाची प्रत्येक बाजू किती असेल. मग घनाचं जे पृष्ठफळ आहे त्याचं सूत्र आहे घनाचे, मी शॉर्टकट लिहितो, पृष्ठफळ म्हणजेच काय इंग्लिशमध्ये द सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6L², असं त्याचं सूत्र आहे. आता ते किती दिले, 24. मग 6 ही एल ही असते, एल काय असते, बाजू असते, लक्षात ठेवा. 6L² म्हणजे हा 6 गुणिले इकडे जाऊन भागिले होईल तो, म्हणजे 24/6 बरोबर L². 6 1 6, 6 चोक 24. उत्तर काय आलं, 4 बरोबर L². तर L बरोबर किती, तर L बरोबर किती येणार आहे, 2 उत्तर येणार आहे. आता ह्याचं युनिट काय आहे, सेंटीमीटर, म्हणजे ह्या उत्तराचं पण युनिट काय येणार आहे, सेंटीमीटर. म्हणजे पहिलं उत्तर काय येणार आहे, L इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. मग L इज इक्वल टू 2 सेंटीमीटर कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 4मध्ये. परंतु आपल्याला 2 करेक्ट ऑप्शन पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे की 2 सेंटीमीटर म्हणजेच 20 मिलीमीटर, त्याच्यामुळं ते सुद्धा त्याचं उत्तर होणार आहे. हे दोन्ही सारखेच आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा. व्हेन द प्राइस ऑफ ॲन ॲटम इज इन्क्रीज्ड बाय 15%, द सेल ऑफ that atom decreased by 20%, then how much percent difference will there be in the total income. म्हणजेच काय, एका वस्तूची किंमत जर 15% वाढवली तर त्या वस्तूचा जो खप आहे तो 20ने कमी झाला, तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. एका वस्तूची किंमत 15% वाढवलेली आहे, आपण कितीने वाढवलेली आहे, 15% वाढवलेली आहे. म्हणजेच काय, अगोदर किती होती, 100 रुपये होती, मग आता ती किती झालेली आहे, 15ने वाढवली म्हणजे 115 रुपये झालेली आहे. ठीक आहे. मग ही कंडिशन झाल्यावर काय होणार आहे की त्या वस्तूचा जो खप आहे तो 20%ने डिक्रीज होणार आहे, म्हणजे तो कमी होणार आहे. म्हणजे 100 रुपयाला 100 रुपये होत होता, आधी 100 रुपये होत होता, तर आता 20ने कमी होणार आहे, 20%ने कमी होणार आहे, म्हणजे तो आता किती होणार आहे, 80च होणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके. मग तुम्हाला काय करायला लागेल, 100 रुपये किंमत होती ती आता 115 झाली, तर त्याचा खप किती होणार आहे, 20%ने कमी म्हणजे 80च होणार आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला पर्सेंटेजमध्ये त्याचं उत्तर विचारलं आहे. मग 115 गुणिले 80/100 करून आपल्याला काय करायला लागेल, त्याचं उत्तर काढायला लागणार आहे. 0ला 0 गेला,
बेचोक 8, बे पंचे 10, 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 23 गुणिले 4 किती येणार आहे? 92 रुपये येणार आहे. मग अगोदर किती होत होता? 100. आता किती होणार आहे तो? 92. मग कितीने कमी झाला? तर 100 वजा 92 म्हणजेच कितीने कमी झाला तो? 8 रुपयाने तो कमी झालेला आहे. 8% नाही, सॉरी 8%ने तो काय झालेला आहे? कमी झालेला आहे. अतिशय सोपं उदाहरण होतं बघा हे. 8% ते त्याचं उत्तर आहे. अगोदर 100 होता, 15ने वाढला म्हणजे 115 झाला. ही 115 रुपये किंमत झाल्यामुळे तो आधी जो विक्री व्हायची त्याच्या 20% कमी म्हणजे 80च रुपये विक्री व्हायला लागली त्याची. म्हणून आपण काय केलं? ते सोडवून उत्तर काढलं 92. म्हणजेच 100तून 92 गेला तर किती राहिला? 8% हे त्याचं उत्तर आहे. पुन्हा एकदा सांगितलेलं आहे कारण प्रश्न बऱ्याच वेळा तो विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. At the rate of 10 PCPA, how much period will it take for a principal to double in value? म्हणजेच काय की जसे 10 दराने एका मुद्दलाचे दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? डबल किंवा दाम दुप्पट जर विचारलं आपल्याला तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला? जो 10 PCPA दिला जातो त्याने काय करायचं? फक्त 100ला भागायचं, बस इतकंच उत्तर करायचं. 100ला 10ने भागलं तर उत्तर घेणार आहे 10. हेच त्याचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. PCPAने 100ला भागायचं, बस इतकंच सोपं आहे ते. पुढे पहा. द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ राधा अँड विजय इज 2:5. इफ देअर इज डिफरन्स ऑफ 15 years बिटवीन देअर एजेस देन व्हॉट इज द सम ऑफ देअर प्रेझेंट एजेस? म्हणजेच काय? राधा व विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्या दोघांच्या वयात 15 वर्षाचे अंतर असेल तर दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती? आता पहिली कंडिशन काय दिली? राधा आणि विजय. आपण इथं लिहूया राधा आणि विजय यांचं आजचं गुणोत्तर किती दिले? 2:5. म्हणजे गुणोत्तर हे 2/5 असं सुद्धा लिहिलं जातं. प्रश्न काय? दुसरी कंडिशन काय? इफ देअर इज अ डिफरन्स ऑफ 15 years बिटवीन देअर एजेस. म्हणजे त्यांच्या वयामध्ये 15 वर्षाचं अंतर आहे. मग राधा आणि विजय ह्यांच्या वयामध्ये कितीचं अंतर आहे? 15 वर्षाचं अंतर आहे. मग राधाचं वय जर x मानलं तर विजयचं वय किती येणार आहे? 15 अधिक x अशा पद्धतीने येणार आहे. कारण राधाच्या वयात जर 15 मिळवले तर विजयचं वय ॲटोमॅटिक येणार आहे. मग आपली कंडिशन काय? हे झाली राधा आणि हे झालं विजयचं वय. म्हणजे तर राधा दिसतंय तिथं आपण x टाकूया आणि जिथं विजय दिसतंय तिथं आपण 15 अधिक x टाकूया आणि त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. फक्त तिरका गुणाकार करायचा. 5x बरोबर ह्या 2ने 15 दुने 30 अधिक 2x ह्या 2ने दोन्ही याला गुणलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा 5x हा 2x इकडे येऊन वजा झाला बरोबर 30. म्हणून 3x बरोबर 30. म्हणून x बरोबर किती झाला? 3ने ह्याला जर भागलं तर उत्तर 10 येणार आहे. थोडी आता डायरेक्ट सवय लावा. म्हणजे xची व्हॅल्यू किती झालेली आहे? 10. म्हणजे जर राधा किती झालेले आहे? 10. आणि विजय किती? 15 अधिक x म्हणजेच 15 अधिक 10 किती झाले? 25. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? दोघांच्या वयाची बेरीज विचारलेली आहे. म्हणजे 15 आणि 20 सॉरी 15 10 आणि 25 किती झाले? 35. 35 हे त्याचं उत्तर असणार आहे आणि ते आहे ऑप्शन नंबर 4ला. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा. 71. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे चुकीचं स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे आहेत. किती? 2. मग काय करायचं आपण? चुकीचे स्टेटमेंट ओळखण्यापूर्वी जर आपण बरोबरचे 2 स्टेटमेंट काढले तर ॲटोमॅटिक काय होणार आहे? आपल्याला चुकीचे स्टेटमेंट राहणार आहेत. किंवा जर डायरेक्ट माहिती असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. ॲपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय? समभुज चौकोनाचे समकोन हे एकरूप असतात, तर हे बरोबर आहे.
द डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर, म्हणजे समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हे पण बरोबर आहे. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलेटर इज 180, चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 360 असते, परंतु ते 180 म्हणतात, म्हणजे हे चुकीचं आहे. द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, आयताची कर्ण एकरूप नसतात असं ते म्हणतात, परंतु आयताचे कर्ण एकरूप असतात, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, इनकरेक्ट विचारले आहे, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 अँड 4 हे त्याचं उत्तर आहे. इनकरेक्ट शोधायचे होते. पुढचा प्रश्न बघा, इफ द नंबर्स 4x अँड 49 आर इन प्रपोर्शन देन x इज इक्वल टू, आता जर 4x आणि 49 हे जर प्रपोर्शनमध्ये असतील, म्हणजे जर प्रमाणात असतील, तर आपलं सूत्र काय आहे, मधल्या पदाचा वर्ग बरोबर ह्या शेवटच्या पदांचा गुणाकार, 4 गुणिले 49. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजे फक्त काय करायचं आहे, एक्सचं वर्गमूळ काढायचं आहे. ह्या एक्सचं वर्गमूळ काढलं, ह्या 2चं पण काढा, सॉरी 4चं काढा, 4चं किती येईल 2, आणि 49चं किती येईल 7 वर्गमूळ, म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे 14 येणार आहे. मग 14 कुठे, ऑप्शन नंबर 3 मध्ये 14 हे उत्तर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा, छोटा आहे परंतु तो खूप वेळा आलेला आहे. 2⁸ इज इक्वल टू 4m⁻², देन m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला एक काम करायचं असतं, हा जो पाय आहे तो सारखा करून घ्यायचा असतो. मग 2⁸ आपण काय करूया, हा 2 आहे, ह्याला पण 2 करून घेऊया. मग हा जो 4 आहे तो मी असा मांडू शकतो का, की 2चा वर्ग, 2चा वर्ग म्हणजे किती 4, ठीक आहे. हा 4ला फक्त 2चा वर्ग आपण बोललेला आहे, त्याच्या डोक्यावरती काय आहे m, आणि त्याच्या डोक्यावरती काय आहे 2, हे लक्षात घ्या. मग 2चा घातांक 8 बरोबर, घाताचा घात असेल, 2दा असेल, 3दा असेल, नाहीतर 4दा असेल, ह्या सगळ्यांचा काय होतो गुणाकार होतो. त्याच्यामुळं काय करायचं, ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 2 4 आणि m म्हणजेच काय येणार आहे, 2च्या डोक्यावर 4m असं उत्तर येणार आहे. ओके. मग काय करायचं, जर पायासारखा असेल तर पाया विसरून जायचं आणि घातांकाला एकमेकांच्या समोर लिहायचं. आता आपल्याला mची व्हॅल्यू काढायची, हा 8, हा 4 गुणिले, इकडे येऊन होईल भागिले, 4 1 4, 4 2 8, m बरोबर 2, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. करेक्ट, ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता प्रश्न क्रमांक 74 आपण पाहणार आहोत. पाय तर 74चा प्रश्न आहे, तो प्रश्न तुम्ही वाचा. आपण एक काम करूया, हे अतिशय साधे सरळ सोपे प्रश्न असतात ह्याच्यावर आधारित, त्याच्यामुळे हे सगळे हे 2 प्रश्न तुमच्यासाठी आपण देऊया. फक्त आपण वाचून दाखवूया पटापट. इथं काय केलेलं आहे बघा, नेम ऑफ विलेजेस दिलेले आहेत, ओके. आणि एक्सवरती काय, वायवरती काय दिलेले आहेत, पॉप्युलेशन, नंबर ऑफ पर्सन्स, म्हणजेच इथं काय दिलेले आहेत गावांची नावं, आणि इथं दिलेली लोकसंख्या म्हणजेच व्यक्तींची संख्या दिलेली आहे. ह्या ज्या काळ्या कलरमध्ये काय दिलेले आहेत, मेल दिलेले आहेत म्हणजे पुरुष दिलेले आहेत, आणि या व्हाईट बारमध्ये स्त्रिया दिलेल्या आहेत, ठीक आहे. आणि हे त्याचं स्केल दिलेलं आहे. आता हे बघा, 100 200 आणि 100च्या आणि 200च्या मध्ये एक रेषा आहे, म्हणजे तो काय आहे 150 आहे, हा 250, हा 350, हा 450, अशा पद्धतीने हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. प्रश्न काय दिलेला आहे बघा याच्यावरती, व्हॉट इज द रेशिओ ऑफ मेल पॉप्युलेशन ऑफ अ व्हिलेज ए टू फिमेल पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज डी, म्हणजेच ए गावच्या पुरुषांचे डी गावच्या स्त्रियांच्या लोकसंख्येशी गुणोत्तर किती. मग ए गावचे पुरुष किती आहेत हे ब्लॅकमध्ये, तर ए गावचे पुरुष आहेत 500. मी आता इथं सोडवतो, ए गावचे पुरुष किती आहेत 500, ठीक आहे. आणि कशाशी गुणोत्तर विचारले, तर फिमेल पॉप्युलेशन ऑफ डी, म्हणजे डी गावच्या स्त्रिया. मग डी गावच्या स्त्रिया किती आहेत
तिथं जर नीट आपण रेष काढली तर त्यासुद्धा 500 आहेत. म्हणजे ह्यांचं जर गुणोत्तर आपण काढलं तर काय येणार आहे, इथं सेम येणार आहे. 500ला 500 म्हणजे एकास एक हे गुणोत्तर येणार आहे. एकास एक कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये हे त्याचं उत्तर आहे. आता शेवटचा जो प्रश्न आहे, अरे हे प्रश्न तर तुम्हाला द्यायचे होते, परंतु पहिला प्रश्न मी सोडून दाखवला, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरा प्रश्न तुम्ही सोडा, फक्त समजून सांगतो. व्हॉट इज द ॲव्हरेज पॉप्युलेशन ऑफ वुमेन इन 5 विलेजेस? म्हणजेच काय, 5 गावातील स्त्रियांच्या लोकसंख्येची सरासरी किती? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा जो ए आहे तो किती आहे बघा. ए हा 450 आहे. त्याच्यानंतर बीमध्ये स्त्रिया किती आहेत, तर त्या 700 आहेत. सीमध्ये स्त्रिया किती आहेत, नीट जर लाईन काढली तर हे 400 आहेत. डीमध्ये स्त्रिया किती आहेत, इथं जर पाहिलं तर 500 आहेत. आणि ईमध्ये पण स्त्रिया किती आहेत, 500. म्हणजे काय थोडक्यात 450, 700, 400, 500 आणि 500 ह्या सर्वांची बेरीज करायची आणि त्याला 5ने भागायचं. 5नेच का भागायचं, तर एकूण किती आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि जे उत्तर येईल त्याचं तुम्ही ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि स्वतःचं नाव लिहायला विसरायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, 2 पार्टमध्ये 2024ची प्रश्नपत्रिका म्हणजे मागील वर्षी जी काही 6वीची प्रश्नपत्रिका झाली होती, ती प्रश्नपत्रिका गणित या विषयाची, म्हणजे मराठी आणि गणित हे 2 विषय मिळून एक प्रश्नपत्रिका येते. परंतु आपण फक्त 26 ते 75 प्रश्न ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. पहिल्या पार्टमध्ये 26 ते 50 आणि दुसऱ्या पार्टमध्ये 51 ते 75. आशा करतो की ह्या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. कन्सेप्ट जर कळालेले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.